नमस्कार मंडळी, आपण फक्त 15 मिनिटामध्ये आणि 40 रुपये खर्चामध्ये असा काही पदार्थ बनवणार आहे हे बघू शकतात। मी इथे एक डब्बा घेतला आहे, त्यावरती एक कपडा ठेवलेला आहे आणि त्यावरतीच एक वाटी ठेवली, छोटी वाटी आहे। त्यामध्ये मी 3 वाटी मैदा घेणार आहे। हे बघा, तर 2 वाटी इथे घेतलेला आहे, तसंच 1 वाटी हा मैदा अजून घेणार आहे। अशा प्रकारे 3 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला चांगली घट्ट अशी गाठ बांधायची आहे। अजिबात सैल ठेवायचं नाही, घट्ट अशी गाठ बांधायची आहे। कमी खर्चामध्ये जर तुम्हाला नाश्ता हवा असेल आणि तो बी भेसळयुक्त, कोणत्याही तेलामध्ये भेसळ नाही किंवा कोणत्याही पदार्थामध्ये भेसळ नाही, तर हा पदार्थ नक्की तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता। हे बघा, शक्यतो हे 100 ते 125 ग्रॅम मैदा आहे, त्याची अशी घट्टशीर गाठ बांधायची आणि कुकरच्या भांड्यात ठेवायचं आहे। तसंच मी दुसरं कुकरचं भांडं बी घेतलेलं आहे, त्या डब्यामध्ये मी वाटी 30 ठेवलेली आहेत आणि 1 वाटी ही मुगाची डाळ घेतलेली आहे। एवढी मुगाची डाळ लागत नाही, पण मला वरण मी करायचं होतं म्हणून मी इथे थोडी एक्स्ट्रा घेतलेली आहे। अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली तरीही चालेल। हे बघा, त्यामध्येच आता पाणी घालून घ्यायचं आहे। पाण्याने ती डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, अजिबात तिच्यामध्ये कोणताही स्टार्च राहता कामा नये। अशी मी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे आणि त्यातच आता आपल्याला थोडीशी हळद, म्हणजे अर्धा चमचा हळद किंवा अर्धा चमचापेक्षा बी पाव चमचा हळद घातली तरी चालेल आणि त्यातच थोडं पाणी ओतून घ्यायचं। डाळीच्या वरती फक्त थोडं आलं पाहिजे आणि कुकरचं इथं भांडं घेतलेलं आहे, भांड्यामध्ये बी अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे, त्यामध्येच आपली जाळी टाकून घेतलेली। खाली आपल्याला हा डाळीचा डबा ठेवायचा आहे आणि वरती घट्ट बांधलेले मैद्याच्या पिठाची गाठ ही दुसऱ्या डब्यात ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे कुकरचं झाकण हे बंद करायचं आहे। त्यावरती शिट्टी लावून घेऊन आपल्याला कमीत कमी 3 शिट्ट्या तरी होऊ द्यायच्या। इथे मी 3 शिट्ट्या पूर्ण केलेल्या आहेत आणि आता ही कुकर तुम्हाला उघडून दाखवते। हे बघा, कुकर उघडल्यानंतर असं काही झालेलं आहे। हे बघा, डाळ मुगाची डाळ असल्यामुळे ती सगळीकडे पसरलेली आहे। तर मी इथे तो डब्बा काढून घेतलेला आहे आणि बघू शकता हे अजिबात वेस्ट जाणार नाही, कारण आपण कुकर हे स्वच्छ धुवून घेतलेलं होतं। आता ही जी गाठ आहे बांधलेली मैद्याच्या पिठाची, तिला काय करायचं, काहीतरी आपल्या घरात असतंच, लसूण चेचायचं म्हणा, लसूण मिरची चेचायचं, अद्रक चेचायचं, तर त्यांनी असं चेचून घ्यायचं आहे, मस्त असं मॅश करून घ्यायचं आहे। अजिबात त्याच्यामध्ये गाठी राहता कामा नये, कारण गाठी राहिल्या तर आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे, म्हणजेच आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची चकली, ती बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं साहित्य असं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे आणि कमी खर्चात बनतं। याच्यामध्ये कोणतीही भेसळ नसते आणि मुलांना आपण आपल्या हाताने बनवलेलं 15 मिनिटात रेडी झालेलं चांगले काहीतरी जिन्नस खाऊ घालतोय। हे बघा, आता मी ते बाउल घेतलेले आहे, त्यामध्येच ही चाळण ठेवून घेतलेली आहे आणि तिला असं आपण हे पीठ चाळून घ्यायचं आहे। अजून थोडं गरम असतानाच करायचं, थंड झाल्यानंतर ह्या गाठी जास्त होतात, नंतर मिक्सरनेही फुटत नाही, कारण ते पीठ पूर्ण वाफलेलं असतं आणि 3 शिट्ट्या दिलेल्या आहे त्याला म्हटल्यानंतर ते गरम असतानाच थोडं करून घ्यायचं। आता गरम लागत होतं म्हणून मी चमचा घेतला आहे आणि असं पीठ हे पूर्ण करून घेतलेलं आहे। तर इथे 2 चाळणी पीठ निघलेलं होतं आणि हां, ती मुगाच्या डाळीने जे भिजलेलं होतं, तर बघू शकतात अजिबात मुगाची डाळ आतमध्ये येऊ दिलेली नाही आहे। मुगाच्या डाळीचं पाणी अजिबात आतमध्ये पिठाला लागलेलं नाही, वरती फक्त कपड्याला लागलं आहे, कारण जेव्हा आपण घट्ट गाठ बांधतो आणि वाफवायला ठेवतो तेव्हा ते पीठ फुलतं, फुलल्यामुळे ते अजिबात आतमध्ये येऊ देत नाही। हे बघा, आता जो डब्बा होता तोच घेतलेला आहे मी, त्याच चाळणीमध्ये आता आपली ही जी मुगाची डाळ आहे ती पूर्ण मॅश करून घ्यायची आहे आणि ती चाळणीनेच करून घ्यायची आहे, कारण त्यामध्ये आपण जेव्हा पीठ मळतो त्यामध्ये अजिबात कण डाळीचे येता कामा नये आणि डाळ ही एकदम परफेक्ट शिजलेले असल्यामुळे एकदम मस्त असं पूर्णासारखं झालेलं आहे। हे बघा, बघू शकता। आता आपल्याला ते पीठ जे आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्येच घालून घ्यायचं आहे मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे 1 चमचा मी मीठ घातला आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला घालून घ्यायचं आहे लाल तिखट। तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेले आहे, म्हणजे मिर्च पावडर फक्त, आणि त्यामध्येच थोडा हिंग घालून घ्यायचं आहे। आणि जर थोडी चकली जर कलर पाहिजे असेल लाल कलर, तर त्यामध्ये तुम्ही काश्मीरी मिर्च पावडर घाला। तसेच मी त्यामध्ये बडीशेप आणि ओवा, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा ओवा
आणि 2 चमचे इथे मी तीळ घालून घेतले आहेत. हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला 1 चमचा तेल घालायचं, जास्त काही घालायचं नाही, कच्चंच घालायचं. याला अजिबात गरम करायची गरज नाही. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स व्हावं. तेल त्या मसाल्याला म्हणजे ते जे आपण पदार्थ टाकलेले आहेत त्यामध्ये मिक्स व्हावं म्हणून अशा प्रकारे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यातच आपल्याला आता हे डाळीचं पाणी ओतून घ्यायचं आहे. डाळ पातळ करायची नाही. बघू शकता त्यात मी अजिबात थोडंच पाणी टाकलेलं आहे. जे मी कुकरमध्ये आपलं सांडलेलं होतं तेच टाकलेलं आहे. एक्स्ट्रा बाहेरचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही. आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. त्याचा व्यवस्थित असा खुसखुशीत गोळा झाला पाहिजे, ना घट्ट झाला पाहिजे किंवा ना चिकट झाला पाहिजे. वाफरलेल्या पिठाचा शक्यतो चिकट गोळा होत नाही. हे बघा, बघू शकता छानपैकी असं खुसखुशीत मळून झालेले आहे. आणि त्याला जास्त मळायची बी गरज नाही. इथे अर्धीच डाळ लागलेली आहे. म्हणजे जर 100 ग्रॅम डाळ असेल तर इथं 50 ते 40 ग्रॅमच डाळ लागलेली आहे. बघू शकतात. आता याचं वरण करू शकतो. आणि इथे मी आता साचा घेतलेला आहे. माझ्याकडे जो साचा आहे तोच मी घेतलेला आहे चकली करण्यासाठी. हे बघा, बघू शकतात. याला जर तेल लावलं तरीही चालेल, नाही लावलं तरीही चालेल, कारण हे खुसखुशीत पीठ असतं. त्याला तेल नाही लावलं तरी चालतं. हे अजिबात चिकट नसतं, त्याचे तुकडे पडतात. त्याच्यामुळे तेल लावायची गरज नाही. पण मी पहिली चकली काढत आहे त्याच्यामुळे त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आणि इथे मी तुम्हाला आता चकल्या करून दाखवते. त्या चकल्या आकारात आल्याच पाहिजे असं काही नाही. आपण नाश्त्यासाठी करतो, कोणत्या सणासाठी किंवा दिवाळीमध्ये करतो, किंवा सणासाठी किंवा पाहुण्यांना देण्यासाठी करत नाही. आपल्या घरच्या घरीच नाश्त्यासाठी करतोय, म्हणून कोणत्या बी आकारात करू शकता. तर इथे मी चकलीच्याच आकारात करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे थोडंसं बाकी राहिलं का बंद करायचं आणि झाकण लावून घ्यायचं. आणि आता इथे आपल्याला चकली करून घ्यायची आहे. तुम्हाला दाखवते मी. कारण ही जी मुगाच्या डाळीची चकली असते ही एकदम खुसखुशीत होते. आणि तुम्हाला अजून एक मी टिप सांगणार आहे, पण ती नंतर सांगते. पहिले आपल्याला चकल्या करून घेऊ द्या, मग सांगते. हे बघा, अशा प्रकारे मी आता इथे चकल्या करून घेते. आणि हा चकली सुटू नये म्हणून दोन्ही बाजूनी चांगलं व्यवस्थित बंद करायचं. जर बंद करणं राहिलं तर मी तुम्हाला दाखवतेच कशी सुटते. म्हणून सुटते म्हणजे विरघळणं नव्हे. हे बघा, अशा प्रकारे मी इथे 4 चकल्या करून घेतलेल्या आहेत. तसेच त्या साच्यामध्ये जेवढ्या काही होत्या त्या सर्व मी इथे करून घेतलेल्या आहेत. तर 8-10 चकल्या एका ह्याच्यात होतात. हे बघा, आता तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते गरम झाल्यानंतर. आणि हां, जेव्हा बी मुगाच्या डाळीची चकली करणार तर तेल अजिबात थंड किंवा थोडंसं कोमट असं नसलं पाहिजे. तेल हे एकदम कडकडीत गरम पाहिजे, तेव्हाच चकली सुटत नाही. नाहीतर सर्व चकल्या सुटून जातात. शक्यतो कोणताच यूट्यूबर हे सांगत नाही, कारण ते बी अंदाजानेच बनवत असतात. पण मी इथे एकदम परफेक्ट असा अंदाज घेऊनच हे बनवलेलं आहे. थोडासा तुकडा टाकला होता, तो व्यवस्थित निघाला. आता आपण ह्या चकल्या सोडून घेऊया. त्यात माझी एक चकली ही मी बंद केलेली नव्हती, तर ती मोकळी होणार, पण विरघळणार अजिबात नाही. तेल जर गरम असेल तर ती विरघळत नाही. हे बघा, बघू शकतात. ती चकली मी तुम्हाला दाखवता येते. आणि इथे आपल्या एकदम परफेक्ट अशा कुरकुरीत खुसखुशीत चकल्या तयार झालेल्या आहेत. मंडळी, भेसळचं न खाता घरीच असे 15 ते 20 मिनटं टाईम देऊन करू शकता. तुम्ही म्हणशाल फक्त 40 रुपयामध्ये कसं काय नाही काय ह्या चकल्या तयार होतात आणि 15 मिनटं. त्याला कारण असं आहे, कारण आपण हे जास्त जिन्नस बी वापरलेले नाही. आणि यामध्ये 1 किलो चकली बी तयार होते. तसेच यामध्ये जो गॅस यूज होतो तो आपण प्रत्येक जेवण बनवताना किंवा नाश्ता बनवताना, आता आपण शिरा पोहे बनवले तरीही तेवढाच गॅस वेस्ट होणार आहे. तर असं काहीतरी बनवा, त्याने मुलं बी खुश होतील, घरचे बी खुश होतील. आणि 1 किलो चकलीमध्ये भरपूर असं आपल्या
एक आठवड्याचा नाही का नाश्ता तयार होईल. हे बघा दुसरे मी आता सोडून घेते आहे आणि तुम्हाला दाखवते. कोणतीही एकही चकली अशी विरघळलेली नाही. त्याला कारण एकच आहे तर तेल हे एकदम गरम आहे, अजिबात थंड नाही. बघू शकता तेल तरी किती वापरलं गेलं. 20 ते 25 ग्रॅम तेल फक्त वापरलं गेलं असेल. जेवढं तेल टाकलेलं होतं तेवढं जसंच्या तसंच दिसतंय, अजिबात कमी झालेलं दिसत नाही आहे. बघू शकतात एवढ्या 1 किलो चकलीसाठी 15 ते 20 ग्रॅम तेल गेलं म्हणजे काहीच गेलेलं नाही आहे. हे बघा, तर 15 ते 20 ग्रॅम तेल, 100 ग्रॅम मैदा आणि 20 ते 25 ग्रॅम मुगाची डाळ. मसाले तर आपण घरचेच वापरतो. अशा प्रकारे बघू शकतात एकदम खुसखुशीत तोडून दाखवते चकली. खुसखुशीत ही चकली तयार झालेली आहे आणि तिचा आवाज जर ऐकायचा असेल तर बघा, खमंग असा हा आवाज येतो. अशा प्रकारे मंडळी, तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात, तुम्ही जिथून बघत आहात त्या शहराचं किंवा त्या गावाचं नाव नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी बनवलेला व्हिडिओ कसा आहे, आवडला का? आवडलास तर लाईक करा. हे बघा, अशा प्रकारे नाश्त्याची आपली चकली तयार झालेली आहे.